नमस्कार, पल्लवी महाडिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सांडग्याची चमचमीत अशी भाजी बनवणार आहे। इथं मी सांडगे भाजून घेतले होते असे। आता तेल गरम केले, त्याच्यामध्ये मी कांदा आणि कढीपत्ता तेलात टाकून घेतला आहे आणि चांगलं भाजून घेणार आहे कांद्याला। चांगला परतायचा 5-1 मिनिटं। थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये मी लसूण, खोबरं आणि जिऱ्याचा मसाला मी बनवून ठेवते, तो मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि परत हे चांगलं भाजून घेणार आहे एकसारखं। आता ह्याच्यामध्ये आपण चटणी घालणार आहोत, हळद घालणार आहोत पहिला, त्यानंतर लाल तिखट घालणार आहोत आपण। आपल्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। इथं आमचा घाटी मसाला आहे, तो मी त्याच्यात घालून घेणार आहे आणि हे जे भाजलेले सांडगे आहेत ना, मी तेलामध्ये भाजले होते, ते ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि ह्याचा मी आता पातळ रस्सा बनवणार आहे। हे बघा, कारण ही मी भाकरीसोबत खाणार आहे, त्याच्यामुळे ह्याचा मी पातळ रस्सा बनवणार आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्याला एक उकळी येऊन द्यायची। हे सांडग्याला तर उकळी आल्यानंतर ना थोडेसे त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहे, हे बघा। आणि आता हे चांगलं शिजलेत, मी 10 मिनटं ह्याला शिजवलेत चांगले, कमी गॅसवर 10-15 मिनटं। हे लगेच शिजतात आणि ही आपली अशी सांडग्याची भाजी, चमचमीत अशी भाजी तयार झाली। नक्की ह्या पद्धतीने बनवा। मी सांडग्याची पण रेसिपी तुम्हाला दाखवली आहे, ते मी उन्हाळ्यातच बनवून ठेवले होते आणि आता पाऊस चालू आहे, तर या पावसाळ्यामध्ये मी ही सांडग्याची भाजी बनवली आहे। तुम्ही ही इथं ज्वारीच्या भाकरीसोबत, इथं बघा मी ज्वारीची भाकरी, कारळ्याच्या चटणीची पण मी रेसिपी दाखवलेली आहे, तुम्ही नक्की बघा। आणि लोणचं आंब्याचं ह्याच्यासोबत एक नंबर लागते, भात पण ह्याच्याबरोबर छान लागतो। नक्की ह्या पद्धतीने तुम्ही सांडग्याची भाजी बनवून करून बघा। माझी सांडग्याची भाजी